Let's know more about cataract from the experts. हॅलो एव्हरीवन, आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी कोल्हापूरहून डॉक्टर चेतन खारकांडे बोलतोय. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसंदर्भात आज आपण सर्व माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल, रात्री पाहण्यामध्ये अडचण येत असेल किंवा वस्तू फिकट दिसत असतील, धुक्यातनं बघितल्यासारखं दिसत असेल किंवा दिव्यांभोवती तुम्हाला वर्तुळ दिसत असेल किंवा काही वेळेला डबल किंवा दुहेरी दृष्टी असल्यासारखं वाटत असेल, जाणवत असेल, तर आपल्याला मोतीबिंदू झालेला आहे आणि त्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करण्याची वेळ ही असू शकते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय सामान्य आणि सुरक्षित आहे. आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान तुमची मोतीबिंदू झालेली लेन्स फेकोइमल्सिफिकेशन या तंत्राद्वारे काढून टाकली जाते आणि त्या ठिकाणी इंट्राऑक्युलर लेन्स म्हणून ओळखली जाणारी कृत्रिम लेन्स बसवली जाते. हे ऑपरेशन कसं होतं थोडक्यात आपण पाहू. इथे डोळ्यामध्ये सर्वप्रथम भुलीचे ड्रॉप्स टाकले जातात, जेणेकरून तुमचे डोळे बधीर केले जातात आणि त्यानंतर एक छोटासा छेद बुबुळ आणि आपला पांढरा भाग जो असतो त्या ठिकाणी एक छोटासा 2 ते 2.5 मिलीमीटर इतका छेद घेतला जातो आणि त्यातून फेको मशीनची जी निडल असते ती डोळ्याच्या आतल्या भागात जाते आणि मोतीबिंदूचा भुगा करून तो पूर्णपणे तिथून शोषून घेतला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी फोल्डेबल लेन्स इम्प्लांट म्हणजे घडीचं कृत्रिम नेत्रविंग त्या ठिकाणी बसवलं जातं. तुम्हाला ऑपरेशन नंतर लगेचच दृष्टी प्राप्त होते. दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू असेल तर एका आठवड्याच्या अंतरानं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तरी चालतं. वास्तविक हे ऑपरेशन खूप जलद आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन होतं. एक अर्धा तास ते 1 तास आपल्याला हॉस्पिटलमध्ये विश्रांती घ्यावी लागते आणि त्यानंतर आपण लगेचच घरी जाऊ शकता. बहुतेक रुग्णांना अगदी पहिल्या दिवसापासूनच दिसण्यामध्ये लक्षणीय सुधारणा जाणवू लागते. वेदना किंवा डोळ्यामध्ये घालण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी किंवा संक्रमण टाळण्यासाठी डॉक्टर तुम्हाला डोळ्यात घालण्याचे थेंब लिहून देतात. अँटिबायोटिक्स आणि स्टेरॉइडचे थेंब लिहून देतात. ते साधारणपणे 6 आठवडे आपल्याला डोळ्यामध्ये घालावे लागतात. तुम्ही सुधारत असताना किंवा ऑपरेशन नंतर काही सावध बाळगणे महत्वाचे आहे. तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला काळा गॉगल घालण्यास दिला जातो. डोळ्यांना स्पर्श करणे टाळले पाहिजे. डोळ्यात धूळ, कचरा किंवा साबण किंवा पाणी जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीला 15 दिवस तरी डोक्यावरून अंघोळ करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. तसंच डोळ्याला पाणी लावणे टाळले पाहिजे. पण पूर्ण बरे होईपर्यंत फेस क्रीम किंवा लोशन, बागेमध्ये काम करणे किंवा बाहेर जास्त फिरणे या सुद्धा गोष्टी टाळल्या तर अधिक चांगलं आहे. जेणेकरून डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आणि स्वतःला बरे होण्यासाठी आवश्यक वेळ देऊन तुम्ही स्पष्ट दृष्टी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी यात आपल्याला मदतच होईल. थँक्यू. Act early, prevent early. Driving change to defeat cataract.